नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 12वी विषय अर्थशास्त्र बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न 2ब येतो फरक स्पष्ट करा त्याविषयी माहिती पाहत आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा, तो किती मार्काचा असतो, किती पॉइंट लिहायचे असते, या सर्वांविषयी तुम्हाला माहिती मिळेल। ठीक आहे, तर ठीक आहे, चालू करूया आपण। प्रश्न 2ब फरक स्पष्ट करा। तर बोर्डामध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो प्रश्न 2ब येतो तो फरक स्पष्ट करा येतो, आणि हा प्रश्न 2 मार्कासाठी येत असतो। तर 2 मार्कासाठी जर हा प्रश्न आला तर तुम्ही लक्षात घ्या, यामध्ये फक्त तुम्हाला 2च पॉइंट लिहायचे आहे फरकाचे। पहिला पॉइंट म्हणजे तुम्हाला जो पहिला मुद्दा लिहायचा आहे तो लिहायचा आहे अर्थ किंवा व्याख्या। आज आपण आता इथे प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी यातील फरक पाहणार आहोत। तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कोणताही फरक स्पष्ट करा मध्ये प्रश्न आला तर तुम्हाला फक्त 2 पॉइंट लिहायचे आहे। त्यातील पहिला पॉइंट आहे अर्थ किंवा व्याख्या, आणि दुसरा जो पॉइंट आहे तो फरकाचा कोणताही एखादा मुद्दा, कोणताही मुद्दा असो, कोणताही पॉइंट असो, उदाहरण असो वगैरे। म्हणजे अशा पद्धतीने फक्त 2 पॉइंट तुम्हाला लिहायचे आहे। 2 मार्कासाठीच प्रश्न असतो। तुम्हाला जास्तचीच माहिती असेल आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तिसरा पॉइंट देखील लिहू शकता, परंतु 2च पॉइंट महत्त्वाचे आहे। प्रत्येक पॉइंटला 1 गुण असतो। म्हणजे अर्थ किंवा व्याख्या पहिला पॉइंट जर तुमचा बरोबर असेल, दोन्ही साइडचा म्हणजे प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी याची व्याख्या किंवा अर्थ जर तुम्ही लिहिला असेल तर 1 मार्क मिळेल, आणि दुसरा फरकाचा मुद्दा जर तुम्ही लिहिला असेल तर 2 मार्क मिळेल। म्हणजे अशा पद्धतीने अर्थ किंवा व्याख्येला 1 गुण आहे आणि फरकाच्या मुद्द्याला 1 गुण आहे। तर ठीक आहे, आता आपण पाहू प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी यातील फरक स्पष्ट करा। तर यातील पहिला फरक आहे, आपण पहिला प्रत्यक्ष मागणीमध्ये पाहत आहोत प्रत्यक्ष मागणीची व्याख्या। प्रत्यक्ष मागणी कशाला म्हणतात, तर प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। ही झाली प्रत्यक्ष मागणीची व्याख्या। त्यानंतर अप्रत्यक्ष मागणीमध्ये आपण अप्रत्यक्ष मागणीची व्याख्या करत आहोत। उपभोग्य वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। ही उपभोग्य वस्तूच्या मागणीतून निर्माण होते, म्हणून तिला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। तर अशा पद्धतीने पहा, आपण पहिले व्याख्या लिहिली। प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर प्रत्यक्षपणे गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूला आपण मागणी करतो त्याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात। आणि अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर उपभोग्य वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूची मागणी होते, जसं की उपभोग्य वस्तूची जर मागणी वाढली तर त्या वस्तूचं उत्पादन करावं लागते, आणि म्हणून त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उपभोग्य वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादक घटकाची आवश्यकता असते। तर त्या उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। म्हणजे आपण इथे पहा काय म्हटलं, उपभोग्य वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। ही उपभोग्य वस्तूच्या मागणीतून निर्माण होते, म्हणून तिला अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतात। म्हणजे उपभोग्य वस्तूची मागणी वाढली तर उपभोग्य वस्तूचं उत्पादन करण्यासाठी काही वस्तूची मागणी होत असते। म्हणजे उपभोग्य वस्तूची मागणी वाढते पहिले, म्हणून त्या उपभोग्य वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादक घटकाची मागणी होते, किंवा त्या उपभोग्य वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूला मागणी निर्माण होते तिला अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा मुद्दा लिहिलेला आहे, दुसरा पॉइंट फरकाचा, तो म्हणजे उपभोग्य वस्तूची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते। म्हणजे ज्या काही उपभोगाच्या वस्तू असतात त्या उपभोग्य वस्तूची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते। उदाहरणार्थ अन्नधान्य, कपडे इत्यादी ज्या उपभोग्य वस्तू आहेत त्यांना आपण डायरेक्ट मागणी, प्रत्यक्ष मागणी करत असतो, कारण की त्या आपण प्रत्यक्ष उपभोगात आणतो, म्हणून त्याला उपभोग्य वस्तूची मागणी किंवा प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात। जसं की अन्नधान्य, कपडे यासाठी आपण जी मागणी करतो ती प्रत्यक्ष मागणी आहे।
आणि इकडे अप्रत्यक्ष मागणीमध्ये काय म्हटलेलं आपण, उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जेव्हा उपभोग्य वस्तूची मागणी वाढते तेव्हा उपभोग्य वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादक घटकाची मागणी वाढते, म्हणून उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी होय। म्हणून इथे म्हटलेलं आहे उपभोग्य वस्तूच्या मागणीतून निर्माण होते म्हणून तिला अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतात। आणि दुसरा पॉइंट लिहिला आपण, उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। उपभोग्य वस्तूची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते आणि उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष का असते, कारण की ही उपभोग्य वस्तूच्या मागणीतून निर्माण होते म्हणून उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादनाचे घटक आहे, या उत्पादक घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते। तर अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण जे आहे याला तिसरा क्रमांक देखील देऊ शकता, तिसरा पॉइंट उदाहरणामध्ये, पण मी इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे कारण की आपल्याला दोनच पॉइंट लिहायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दुसरा कोणताही प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला फक्त दोनच पॉइंट लिहायचे आहे। पहिला पॉइंट हा अर्थ किंवा व्याख्या असायला पाहिजे, जसं आपण इथे प्रत्यक्ष मागणीची व्याख्या केली आणि अप्रत्यक्ष मागणीची व्याख्या केली, अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही याच्या व्याख्या केला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल। आणि दुसरा मुद्दा हा कोणताही फरकाचा मुद्दा, हा जर मुद्दा तुम्ही दोन्हीकडे लिहिला प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी तर पुन्हा तुम्हाला 1 मार्क मिळेल। म्हणजे अशा पद्धतीने अर्थ आणि व्याख्येला 1 मार्क असेल आणि फरकाच्या मुद्द्याला 1 मार्क असेल। अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा, फक्त 2 मार्काचा प्रश्न असतो म्हणून तुम्हाला फक्त तिथे 2च पॉइंट लिहायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो कोणताही तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये येईल त्यामध्ये तुम्हाला पहिला मुद्दा हा अर्थ किंवा व्याख्या लिहायचा आहे आणि दुसरा मुद्दा हा कोणताही फरकाचा मुद्दा लिहायचा आहे। तुम्हाला 2 पैकी 2 मार्क हमखास मिळेल। ठीक आहे, तुम्हाला हा भाग समजला असेल, प्रश्न कसा सोडवायचा ते देखील समजला असेल। तर आज आपण इथेच थांबू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा। त्याचबरोबर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील। ठीक आहे, इथेच थांबूया आपण। धन्यवाद।